ओके, हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक ऑन आवर चॅनल. सो फ्रेंड्स, आपण स्टडी करतोय कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरची. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन लेक्चर फर्स्ट मध्ये कम्प्लीट केलंय आणि आज सेकंड लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत ते म्हणजे काय तर प्रेशर ऑफ आयडियल गॅस. ओके, काय बघायचं आपल्याला? प्रेशर ऑफ आयडियल गॅस. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, थोडासा मोठा डेरिव्हेशन आहे पण इझी मध्ये लक्षात येईल सगळ्यांचं, असा कन्सेप्ट आहे. सो याच्यामध्ये बघा काय करायचं आहे आपल्याला. मी डायग्राम ऑलरेडी इथं ड्रॉ करून ठेवलेले. तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये तर एका कंटेनर मध्ये एक कंटेनर घ्यायचं आहे, जे कंटेनर क्युबिक आहे. बरोबर, क्युबिक कंटेनर म्हणजे काय, ज्याची लेंथ, ब्रीथ आणि हाईट ही सेम आहे, इक्वल आहे. आपण कन्सिडर केलं होतं की आपल्याकडे कंटेनर आहे, त्याची एवढी साईड्स जे आहेत त्याचं जे काही मेजरमेंट आहे ती लेंथ किती म्हटलं आपण, समजा एल एवढी लेंथ आहे. स्मॉल एल कन्सिडर करा, ऑब्लिक तुम्ही कॅपिटल एल पण कन्सिडर करू शकता. मग काय करायचं आपल्याला, ह्या क्युबिक कंटेनर मध्ये जे एक्स वाय झेड ऍक्सिसच्या कोऑर्डिनेटवर आपण तिथे ड्रॉ केलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला आयडियल गॅस फिल करायचं. मग जेव्हा आपण याच्यामध्ये आयडियल गॅस फिल करू तेव्हा या गॅसचे जेवढे मॉलिक्यूल आहेत ते सगळेच मॉलिक्यूल हा कंटेनरचा जो काही वॉल आहे, कंटेनरचा जो पूर्ण सरफेस आहे, त्याचा कंटेनरच्या जे वॉल्स आहेत, वॉलचा जो सरफेस आहे त्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करतात. बरोबर, मग ते प्रेशर किती आहे, यातले जे मॉलिक्यूल्स आहेत की नाही, एवढी मॉलिक्यूल्स ऑफ द आयडियल गॅस एक्झर्ट द प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. अँड हिअर वी हॅव टू फाइंड हाऊ मच दॅट प्रेशर, ते प्रेशर किती आहे आणि ते कसं काढायचं हे आपण आज इथं स्टडी करणार आहोत. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. बघा काय सांगतोय आता. यासाठी काय करू आपण, सगळ्यात अगोदर एकच मॉलिक्यूल आपण कन्सिडर करणार आहोत. तसं भरपूर मॉलिक्यूल याच्यामध्ये एन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत, पण सर्व मॉलिक्यूल्सचा एकत्रितपणे स्टडी करणं हे पॉसिबल नाही. त्याच्यासाठी आपण काय करतोय, फक्त एक मॉलिक्यूल अगोदर कन्सिडर करणार आहे आणि त्या एका मॉलिक्यूलचं पूर्ण प्रेशर जर आपण फाइंड आउट केलं तर त्यावरून आपल्याला सर्व मॉलिक्यूलचं मिळून जाईल. ओके, स्टार्टिंगला आपण फक्त एका मॉलिक्यूलचा विचार करू, त्याचं सगळं काढू, नंतर मग आपण ऑल मॉलिक्यूल कडू. आता हे फाइंड आउट कसं करणार आहे आपण, तर नीट लक्ष द्या. आपलं काढायचं काय, प्रेशर आहे. बाय काय सांगतो मी, आपण काय करणार आहे, प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. मग प्रेशरसाठी प्रेशरचा सिंपल फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. काय प्रेशरचा फॉर्म्युला, फोर्स अपॉन एरिया. बरोबर. आता मग तुम्हाला फोर्स काढावा लागेल अगोदर. आता एरिया तर आपण काढू शकतो की वॉल आहे, वॉलची लेंथ माहिती आहे आपल्याला एल आहे. बरोबर, आणि हे कसं आहे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा एरिया काढता येईल. बरोबर, एल स्क्वेअर असं. पण प्रश्न राहिला आपल्या ह्या फोर्सचा. मग फोर्स म्हणजे काय असतंय, तर या ठिकाणी तुम्हाला जे फोर्स घ्यायचंय ते फोर्स काय घ्यायचंय, नेमकं न्यूटनने सेकंड लॉ मध्ये सांगितलंय आपल्याला की फोर्सची डेफिनेशन. बरोबर आहे, खऱ्या अर्थानं तुम्ही मास इंटू एक्सेलरेशन असं म्हणता, पण तो जो फॉर्म्युला आलाय तो फॉर्म्युला कुठून आलाय, तर तो फॉर्म्युला आलाय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बरोबर, म्हणजे मोमेंटमचा जो चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यालाच म्हणायचं असतंय फोर्स. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागलं इथं, चेंज ऑफ मोमेंटम डिवायडेड बाय चेंज ऑफ टाइम, त्यालाच आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणू शकतो. ते असतंय फोर्स. बरोबर, आता प्रश्न राहिला मोमेंटमचा. मग तुम्हाला मोमेंटम काढायचंय, चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे चेंज इन मोमेंटम काढायचं ना. मग मोमेंटम काय असतं, तर मोमेंटम म्हणजे काय असतंय, मास इंटू व्हेलॉसिटी. बरोबर, तुम्हाला आता काय एक मॉलिक्यूल कन्सिडर करायचं आहे, त्याचं मास एम आहे, त्याची व्हेलॉसिटी आपल्याला कन्सिडर करायचं आहे, त्याच्यावरून मोमेंटम काढायचं आहे आणि पुन्हा रेट ऑफ चेंज इन मोमेंटम काढायचं आहे. नंतर पुन्हा फाइंड आउट करायचं आहे इनिशियल, फायनल मोमेंटम, पुन्हा चेंज इन मोमेंटम, नंतर मोमेंटमचा चेंज, त्यासाठी लागणारा टाइम, त्यांचं आपण जर रेशो घेतला तर फोर्स मिळतो. मग नंतर फोर्स आपण एरिया घेऊन काय काढतात आपल्याला, प्रेशर. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय काढावं लागेल आता इथं, मोमेंटम. बरोबर, त्याच्या अगोदर आपल्याला मास आणि व्हेलॉसिटी हे कन्सिडर करावं लागेल. बरोबर, आता काय करा की बघा हे कंटेनर आहे तुमच्या समोर दिसतंय सगळ्यांना. या ठिकाणी बघा हा एक मॉलिक्यूल आहे, सगळे घेत नाहीत बरं मी, आता भरपूर मॉलिक्यूल्स आहेत याच्यामध्ये, एन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. मग आपण ऑल मॉलिक्यूल्सचा विचार करत नाही, फक्त एक मॉलिक्यूल आपण अगोदर स्टडी करतोय. आणि आपण काय सांगितलं, आणि दुसरं म्हणजे काय, इथं भरपूर मॉलिक्यूल आहेत आणि सगळे मॉलिक्यूल कसे आहेत, रॅन्डमली इन मोशन्स आहेत. बरोबर, ते कोणत्या पण डायरेक्शनला फ्लो होऊ शकतात ना. मग आपण त्यांची व्हेलॉसिटी वेगवेगळ्या डायरेक्शनला काय असू शकते ते अवरेज आपण नंतर काढणार आहोत. अगोदर आपल्याला काय कन्सिडर करायचंय की समजा हा एक मॉलिक्यूल आहे, ज्याचं मास किती आहे, एम मास आहे, आणि हा मॉलिक्यूल इथून एवढा या डायरेक्शनला काय होतोय, इथं कोलाइड्स होतोय किंवा त्या डायरेक्शनमधून तुम्हाला फ्लो होतोय, त्याची व्हेलॉसिटी त्या डायरेक्शन दिलेली आहे.
ओके, आता हे जे मी ड्रॉ केले ओके या डायरेक्शनल व्हेलॉसिटी, याची व्हेलॉसिटी मे बी खाली असू शकते, वरी असू शकते, मागे असू शकते, कुठेही असू शकते. ओके, पण आपण एक एक्झाम्पल घेत असताना फक्त ही डायरेक्शन घेतलं कारण आपण या सरफेस वरती किती प्रेशर अप्लाय होतं ते बघतोय. बाकी सगळे प्रेशर तुम्हाला सरफेसवर काढता येतं. अगोदर आपण एका सरफेसवरचं फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता एका सरफेसवर प्रेशर किती अप्लाय होतं हे काढण्यासाठी आपण काय केलं की या सरफेस कडे जाणारी जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी कन्सिडर केलो आणि ही व्हेलॉसिटी अलॉंग विथ एक्स ऍक्सिस आहे, त्याच्यामुळं याची व्हेलॉसिटी मी काय म्हणतो का इथं Vx आपण असं कन्सिडर करू. बरोबर, त्याचसोबत आणखी एक कंडिशन मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय ती महत्वाची काय होगा, तर मास m आहे, व्हेलॉसिटी आपण Vx म्हटलो, बट हा फक्त एक मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये भरपूर मॉलिक्यूल आहे. मग आपण एक मॉलिक्यूल घेतला त्यामुळे आपण याची व्हेलॉसिटी काय म्हणू, पहिलाच मॉलिक्यूल आहे आपला, म्हणून आपण काय म्हणू फर्स्ट मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी किती आहे आपली या ठिकाणी Vx1 असं आपण कन्सिडर केलं. ओके, मग आता आपण पुढे जाऊ. बघा आता तुम्हाला मास माहित झालं, व्हेलॉसिटी माहित झालं, आपण मोमेंटम काढू शकतो. बघा तुम्हाला काय काढायचंय का, या फ्लो नुसार जायचंय. अगोदर मोमेंटम काढायचंय, सॉरी चेंज इन मोमेंटम, त्यानंतर फोर्स काढायचंय, नंतर प्रेशर काढायचंय. ओके, मेन टार्गेट आपलं प्रेशर आहे. मग आपण बघा अगोदर चेंज इन मोमेंटम काढायचंय, यासाठी बघा अगोदर याचं इनिशियल मोमेंटम काढू. बरोबर, जेव्हा हा मॉलिक्यूल ह्या कंटेनर मध्ये असतो आणि तो काय करतोय की फ्रीली रॅन्डमली काय होतो आपला मूव्ह होत असतो. बरोबर आहे, रॅन्डमली मूव्ह होत असताना तो 100% या सरफेसवरती काय होणार आहे, कोलाइड्स होणार आहे. बरोबर, ह्या सरफेसला हिट करणार आहे, कोलाइड होणार आहे. मग जेव्हा हा या सरफेसवर हिट होतो त्याच्या अगोदर त्याचं मोमेंटम काय असणार आहे, तर आपण इनिशियल मोमेंटम म्हणतो. मी या ठिकाणी इनिशियल मोमेंटम काय कन्सिडर करतो का इथं पी आहे, हे झालं इनिशियल मोमेंटम. ओके, मग याचं इनिशियल मोमेंटम हे काय असणार आहे, तर या ठिकाणी आपण याचं इनिशियल मोमेंटम सांगू. मोमेंटम म्हणजे काय असतंय, तर मास इंटू व्हेलॉसिटी. मग आपण बघा ह्या पार्टिकलचं फक्त एकाच बघतोय, आपण ह्या एका मॉलिक्यूलचं बघतोय, ज्याचं मास किती आहे आपलं m आहे. ओके, आणि याची व्हेलॉसिटी किती आहे बघा Vx1. सो Vx1 हे काय झालं बघा Pi चं इनिशियल मोमेंटम. बरोबर, मग आता हा ऑब्जेक्ट किंवा हा पार्टिकल जेव्हा या सरफेसवर हा काय होतो, हिट होतो आणि तो बाउन्स बॅक होतो. बरोबर, हिट झाला बघा, नीट लक्ष द्या की ऑब्जेक्ट किंवा हा पार्टिकल त्या गॅसचा मॉलिक्यूल त्या कंटेनर मध्ये का या ठिकाणी कंटेनरचा सरफेस आहे यावरती हिट होतो आणि इथून पुन्हा बाउन्स बॅक होतो. बरं, वापस येईल ना, त्यांना धडकेल आणि धडकून काय होईल आपलं वापस येईल. मग वापस येत असताना आणि दुसरी बघा याच्यामध्ये भरपूर मॉलिक्यूल्स आहेत, बाकीच्या मॉलिक्यूल सोबत पण ते कोलाइड होणार आहे, पण आपण त्या सगळ्यांचा विचार करणार नाही. त्याच्यावरती बाकीचे पण फोर्सेस अप्लाय होतात, त्या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही या ठिकाणी. सो बघा हा ज्या व्हेलॉसिटीने गेलाय त्याच व्हेलॉसिटीने वापस येणार आहे, मास तर चेंज होणार नाही. बट एक कंडिशन आहे त्या ठिकाणी, जात असताना याची व्हेलॉसिटी बघा या डायरेक्शनला होती, वापस येताना त्याच्या ऑपोजिट असणार आहे. मग जाणारी व्हेलॉसिटी जर आपण x1 म्हटलं Vx1, तर वापस येणारी व्हेलॉसिटी आहे ते आपल्याला काय म्हणावं लागेल मायनस Vx1. म्हणून त्यावेळेस तुम्ही बघा हा पार्टिकल यावरती हिट होऊन वापस बाउन्स झाल्यानंतर त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे, तर ती किती असणार आहे आपली मायनस Vx1 असणार आहे. मग अशा वेळेस जर आपण बाउन्स बॅक झाल्यानंतर त्याचं जर आपण मोमेंटम काढलं तर त्याला आपण काय म्हणू फायनल मोमेंटम. लक्ष ठेवा, इनिशियल मोमेंटम त्यामध्ये हिट होलच्या अगोदर आणि हिट झाल्यानंतर कोलायजन झाल्यानंतर वापस येणारं जे काही मोमेंटम आहे त्याला फायनल मोमेंटम म्हणा. आणि ते फायनल मोमेंटम एवढं आपलं पीएफ लिहितो मी या ठिकाणी. ते फायनल मोमेंटम काय असणार आहे आपलं मास इंटू याची व्हेलॉसिटी. बघा मास तर फिक्स राहणार आहे पण व्हेलॉसिटी चेंज झाले आणि ती किती आपली मायनस Vx1 ही व्हेलॉसिटी असणार आहे. बरोबर, आणि टोटल तुम्हाला याच्यानंतर इथं व्हेलॉसिटी मिळेल का की फायनल व्हेलॉसिटी पीएफ इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला मायनस Vx1. ओके, आता काय करा, तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी कळाली, फायनल व्हेलॉसिटी माहित झाली, मग आपण चेंज इन मोमेंट इनिशियल मोमेंटम कळलं आपल्याला, फायनल मोमेंटम कळलं, मग आपण चेंज इन मोमेंटम काढू शकतो. मग चेंज इन मोमेंटम काढा. सो चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू काय असते चेंज इन मोमेंटम, तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आपण पीएफ फायनल मोमेंटम म्हटलेलं आहे, पीआय ला इनिशियल मोमेंटम म्हटलेलं आहे. ओके, सो चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू फॉर्म्युलेला फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आता फायनल मोमेंटमची व्हॅल्यू आहे आपल्याकडं,
आणि इनिशियल मोमेंटमची पण आहे. तर दोन्ही पण व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. तर दोन्ही पण व्हॅल्यू जर आपण पुट केलो तर आपल्याला मिळून जाईल का फायनल मोमेंटम आहे आपलं मायनस mv(x1) ओके मायनस इनिशियल मोमेंटम आपलं तेच आहे mv(x1). दोन्ही पण गोष्टी सेम आहेत, साइन सेम आहे, त्यामुळे यांची ऍडिशन होणार आहे आणि ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला जे मिळणार फायनल मोमेंटम आहे, जे चेंज इन मोमेंटम आहे, ते चेंज इन मोमेंटम काय मिळेल आपल्याला -2mv(x1). बघा लक्षात ठेवा की तुम्हाला चेंज इन मोमेंटम भेटलेला आहे -2mv(x1). आता याच्यानंतर थोडंसं मी पुढे जातो, काय सांगतो बघा, हे तुम्हाला चेंज इन मोमेंटम भेटलं, मोमेंटम मध्ये चेंज होतोय आणि या ठिकाणी मायनस साइन आलंय. हे मायनस साइन फक्त एवढंच दाखवतं की या ठिकाणी मोमेंटमचा काय होतोय, लॉस होतोय, म्हणजे मोमेंटम लॉस्ट होतोय बरं या ठिकाणी. क्लिअर करा, मायनस साइन इंडिकेट दॅट लॉस्ट इन मोमेंटम ऑफ द पार्टिकल. जो पार्टिकल या ठिकाणी परफॉर्म करतोय की नाही, ते पार्टिकल काय करतोय, त्याचं मोमेंटम लॉस करतोय. हे जात असताना याचं मोमेंटम mv(x1) होतं, वापस येत असताना जे मोमेंटम असणार आहे ते किती होतं -mx1. इथं आहे बघा -mv(x1) हे होतं वापस येताना. मग चेंज किती झाला, याच्यामध्ये चेंज झाला ना, मग तो चेंज किती झालाय, तर चेंज इन मोमेंटम आहे -2mv(x1). ह्याचा अर्थ काय, तर मोमेंटम याचा लॉस झालाय, बरोबर आहे. दॅट पार्टिकल लॉस इट्स मोमेंटम. याचा अर्थ काय बघा, मोमेंटम लॉस केला म्हणजे, आणि दुसरी गोष्ट काय, मोमेंटमचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन माहिती आहे आपल्याला, मोमेंटमचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन लॉ काय सांगतो आपल्याला की मोमेंटम कॉन्झर्व होत असतं, म्हणजे लॉस झाला याचा अर्थ कुठं ते दुसरीकडे ट्रान्सफर झालेलं आहे, बरोबर आहे. की या पार्टिकलचं जे मोमेंटम लॉस झालंय ते मोमेंटम ह्या सरफेसने काय केलं, आपलं गेन केलं, बरोबर आहे. म्हणजे सरफेसने गेन केलेलं जे मोमेंटम आहे ते किती असणार आहे आपलं आता +2mv(x1) असणार आहे. मी लिहितो असलं इथं की मोमेंटम चेंज इन मोमेंटम गेनड बाय सरफेस, ओके, गेनड बाय सरफेस, ओके, याचा सरफेसने गेन केलेलं मोमेंटम किती असणार आहे आपलं +2mv(x1). हे काय झालं आपलं मोमेंटम गेनड बाय द सरफेस, ओके. आता याच्या नंतर आपण थोडंसं पुढे जाऊ. आता बघा, तुम्हाला मोमेंटम कळलंय, आपल्याला मेन काय काढायचंय बघायचं, फोर्स काढायचंय, बरोबर. मग आता फोर्स काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, चेंज इन मोमेंटम लागतं, त्याचसोबत चेंज इन टाइम पाहिजे. मग ते मोमेंटम चेंज व्हायला म्हणजे 2mv(x1) एवढं मोमेंटम जो चेंज होतोय त्यासाठी टाइम किती लागतोय, त्यासाठी लागणारा टाइम किती आहे हे तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. मग ते टाइम तुम्ही कसं काढणार, तर नीट लक्ष द्या बघा काय सांगतोय बघा. हीच आकृती मी थोडंसं बाजूला काढतोय एक्सप्लेन करण्यासाठी, या ठिकाणी थोडं नीट लक्ष द्या बघा. एक सरफेस आहे आपला, हा जो सरफेस आहे, इकडचा हा सरफेस आणि समोरचा हा सरफेस, बरोबर. आता स्टार्टिंगला पार्टिकल आपलं समजा या ठिकाणी आपण कन्सिडर केलो, इथून हा पार्टिकल यावरती हिट झाला, कोलाइड झाला, बरोबर. आणि नंतर इथून कोलाइड झाला, या ठिकाणी त्याचं मोमेंटम चेंज झालेलं आहे, पण वापस आल्यानंतर इथं वापस आला, मग यावेळेस याचं इथलं मोमेंटम वेगवेगळं आहे. मग चेंज इन मोमेंटम आपण सांगितलं की ते 2mv(x1) आहे, बरोबर. हे चेंज इन मोमेंटम आहे, पण कधी माहितीये का, तो इथून वापस इकडे आल्यानंतर याचा आणि पुन्हा आणखीन इथं आणखीन कोलाइड होतो, अजून वापस जातो बरं. हे म्हणजे इथलं एक कोलायजन आणि इथलं कोलायजन, या दोघांमध्ये जो काही जे दोन कोलायजन होते की नाही, दोन कोलाइड्स जे होते, मग ह्या दोन कोल्युजन मध्ये जे काही टाइम रिक्वायर आहे त्याच्यामध्ये जो चेंज झालाय का नाही, तो चेंज महत्वाचा आहे. तो चेंज होण्यासाठी म्हणजे 2mv(x1) एवढं मोमेंटम मध्ये चेंज होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो टाइम म्हणजे काय असतंय, तर या पार्टिकलचं जे काही ट्रॅव्हल झालेलं आहे ते ट्रॅव्हल इथून इथपर्यंत आणि इथून आणखी वापस येईपर्यंत, याचा दोन सक्सेसिव्ह कोलायजन मध्ये जे काही टाइम लागतंय ते टाइम म्हणजेच काय असणार आहे का, याचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किंवा मोमेंटम मध्ये चेंज होण्यासाठी लागणारा टाइम हा त्याच्या इक्वल असतो, ओके. मग ते काढण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतो, आता इथं व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट आपण युज करू तुम्हाला ते टाइम फाइंड आउट करण्यासाठी. मग कसं करता येईल आपल्याला,
तर नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय असतंय, डिस्टन्स अपॉन टाइम असते. आता या ठिकाणी बघा का, याचं जे डिस्टन्स आहे, मी तुम्हाला दोन सरफेस सांगितलं बरोबर. इथून बघा हे डिस्टन्स कव्हर केलंय त्यानं, इथून ऑब्जेक्ट निघालेला आहे, तो इथं पोहोचलाय, म्हणजे एल एवढे डिस्टन्स कव्हर केले बघा, इथून इथं पण पोहोचलाय. बरं, ज्या सरफेसवर ते हिट करतोय आणि त्या सरफेस मधून आणखीन बाउन्स बॅक झालाय, बॅक झाल्यानंतर इथं काय आणखीन अगेन कोलायझन झालंय, हे लेंथ एल आहे. म्हणजे पार्टिकलचं जो ट्रॅव्हल झालाय तो ट्रॅव्हल किती झालाय आपलं, 2L एवढं ट्रॅव्हलिंग झालंय. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स जे कव्हर केले पार्टिकलनं ते किती डिस्टन्स कव्हर केले, 2 कोलायझनच्या मध्ये, तर 2L एवढे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारा टाइम हा किती आपला T एवढा टाइम आहे. मग आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि विशेष म्हणजे ह्या पार्टिकलला जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी किती आपली Vx1 आहे. मग आपण इथं जर सांगितलं होगा तुम्हाला टाइम काढायचा आहे, पण अगोदर व्हेलॉसिटी काढू आपण, तर तुम्हाला या ठिकाणी व्हेलॉसिटी इज इक्वल टू का Vx1 याची व्हॅल्यू मिळेल का, डिस्टन्स जे कव्हर केले ते डिस्टन्स किती आपलं 2L एवढे डिस्टन्स आहे. टाइम किती लागला तो इथं चेंज इन टाइम असं आपण त्याला म्हणू. बरोबर. मग याच्यावरून तुम्हाला टाइम काढते लोक की डेल टी टाइम इज इक्वल टू मिळणार आहे आपल्याला 2L अपॉन Vx1. हे काय भेटलं आपल्याला, टाइम भेटलं. मग तुम्हाला टाइम कळालाय, चेंज इन मोमेंटम माहित आहे, मग आपण फोर्स काढू शकतो आता. मग आता फोर्स काढा. सो एक्झर्टेड फोर्स बघा, नेक्स्ट आता फोर्स इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला आपला, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. मग चेंज इन मोमेंटम माहिती आहे आपल्याला, किती चेंज इन मोमेंटम मिली तो फॉर्म्युला वाटला असेल इथं, डेल पी अपॉन डेल टी. ओके. मग डेल पी म्हणजे चेंज इन मोमेंटम, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे अगोदरच, किती 2mvx1. ती या ठिकाणी लिहून घ्या, 2mvx1. ओके. त्यानंतर तुम्हाला डेल टी ची पण व्हॅल्यू भेटली आपल्याला या ठिकाणी, ती किती आहे आपली 2L डिवायडेड बाय Vx1. ओके. याला जर आपण सॉल्व्ह केलो, हे 2 2 कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला जे फोर्स मिळतं ते फोर्स बघा काय मिळेल आपल्याला का, m पुन्हा पुढे काय मिळेल इथं Vx1, हे डिवाइड असल्यावर जाऊन इंटू होणार आहे आणि याचा काय होईल आपला स्क्वेअर होईल. ओके. Vx1 स्क्वेअर डिवाइड बाय काय आपलं इथं L. हे काय भेटलं आपल्याला, फोर्स भेटलं. पण या ठिकाणी बघा हे जे आपण फोर्स काढलोय ते फोर्स नेमकं आहे कुठलं, तर ते फोर्स कुठला आहे, तर हा जो एक मॉलिक्यूल आहे, फक्त एका मॉलिक्यूलनं बरं, ज्याची व्हेलॉसिटी किती आहे आपली Vx1 आहे. Vx1 ही व्हेलॉसिटी असणारा जो m एवढा मॉलिक्यूल आहे, मास m आहे, त्या मॉलिक्यूलनं एक्झर्ट केलेलं फोर्स हे आपण काढलंय. पण इथं एकच मॉलिक्यूल नाही, लक्ष ठेवा, इथं एकच मॉलिक्यूल नाहीये, अनेक मॉलिक्यूल आहेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. बरोबर. म्हणजे भरपूर सारे मॉलिक्यूल्स याच्यावरती काय करतात, फोर्स एक्झर्ट करतात. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. मग त्या सर्व मॉलिक्यूलचं तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, फोर्स काढायचंय. ह्या नंबर ऑफ मॉलिक्यूलनी एक्झर्ट केलेलं फोर्स किती आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. मग ते फोर्स काढण्यासाठी आपण काय करतो बघा, हे फक्त एकाच मिळालं आपल्याला, मग सगळ्यांचं काढायचंय. मग आता सगळ्यांचं मास कसं आहे, सेम आहे, कारण आपण सांगितलंय आयडियल गॅसमध्ये एवढी पार्टिकलचं एवढी मॉलिक्यूलचं मास जे असतंय ते कसं असतंय, इक्वल असतंय. बरोबर. मग आपल्याला फक्त प्रश्न आता व्हेलॉसिटीचा आहे, चेंज काय होणार आहे, फक्त व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. मग त्यानुसार तुम्हाला जर अवरेज फोर्स काढायचा असेल, नीट लक्ष द्या काय सांगतोय, अवरेज. ओके. अवरेज फोर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर अवरेज फोर्स इज इक्वल टू काय असेल आपलं, m डिवायडेड बाय L इंटू Vx1 स्क्वेअर. आता या ठिकाणी Vx1 स्क्वेअर येणार नाही, प्लस पुढे काय आपला Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर डॅश 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 प्लस n मॉलिक्यूल्स आहेत, त्यामुळे काय मिळणार आपल्याला Vnx स्क्वेअर इथं पर्यंत मिळणार आहे. मग प्रत्येक गोष्ट घ्यायची इथं, कारण आपण अवरेज फोर्स काढतो. अवरेज फोर्स म्हणजे काय, हा ऑल मॉलिक्यूल्सनी ह्या सरफेसवर अप्लाय केलेलं एक्झर्ट केलेलं सगळंच फोर्स मला काढायचं आहे. मग त्यामुळे इथे काय मिळेल आपल्याला Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस Vxn स्क्वेअर इथपर्यंत तुम्हाला मिळणार. बरोबर. आता फायनल भेटलं आपल्याला की अवरेज फोर्स काय भेटलं होतं, m अपॉन L Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Vxn चा स्क्वेअर. बरोबर आहे. हे काय भेटलं आपल्याला, अवरेज फोर्स भेटलं. प्रेशर काढायचं आपण मेनली, पण त्याच्या अगोदर आपण हे Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vxn स्क्वेअर याची व्हॅल्यू काढू. मग ती व्हॅल्यू कसं काढतील आपल्याला, तर हे ऑल पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे, ही जी व्हेलॉसिटी आहे प्रत्येक सगळ्या पार्टिकलची आहे. मग त्या सगळ्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं अवरेज जर तुम्हाला काढायचं असेल,
तर ते अवरेज काय असणार आहे आपलं, नीट बघा बरं. प्रत्येकाची व्हेलॉसिटी तुम्ही अवरेज काढतोय. सो Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस Vxn स्क्वेअर, बरोबर. हे काय झालं, सगळ्यांची ऍडिशन. याला जेवढ्या व्हेलॉसिटीज आहेत n एवढे व्हेलॉसिटी म्हणजे एकूण मालिकूल n आहेत ना आपले, त्यामुळे n एवढे व्हेलॉसिटीज आहेत. म्हणून आपण याला n नी जर डिवाइड केलो, बघा काय म्हणतोय, n नी जर डिवाइड केलो तर तुम्हाला काय मिळेल का, इथं अवरेज व्हेलॉसिटी मिळेल आपल्याला, Vx चा स्क्वेअर मिळणार, बरोबर. आता हे आपण सगळ्यांची काय केलं, इथं फक्त अवरेज काढलो. ऑल मालिक्युल्सची, प्रत्येक मालिक्युलचे Vx1 एकाचे, Vx2 दुसऱ्याचे, Vxn असं तिसऱ्याचे. मग अवरेज जर काढलं आपण सगळ्यांचं तर अवरेज काय मिळेल आपल्याला, या ठिकाणी Vx स्क्वेअर, बरोबर आहे. त्याला डिवाइड बाय n करावं लागेल. मग हा डिवाइड n या साईडला जो काय होतो आपला n2 होतो. आणि फायनली तुम्हाला मिळतं Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vxn स्क्वेअर इज इक्वल काय मिळालं आपल्याला, n इंटू Vx चा स्क्वेअर. मग ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट करायचंय. मग आपण ती जर व्हॅल्यू पुट केलं तर बघा तुम्हाला काय मिळतं. मी साईडला लिहितोय, जागा पुरत नाही, तुम्ही सगळं नीट कव्हर करत चला. ओके. सो बघा आता काय म्हणणार आपल्याला, अवरेज फोर्स इज इक्वल टू काय मिळेल इथं, m डिवायडेड बाय l इंटू पुढे आपलं Vx1 स्क्वेअर याची व्हॅल्यू काढलं आपण, हे अपॉन इन असेल इंटू होतं आणि तुम्हाला मिळेल का इथं n इंटू Vx चा स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. सो फोर्स इज इक्वल टू फायनल भेटला आपल्याला m अपॉन l n इंटू Vx चा स्क्वेअर. मग आता याच्यानंतर बघा, हे आपण सांगितलं फक्त की व्हेलॉसिटी फक्त या डायरेक्शनला आहे, बरोबर. मग मे बी याची व्हेलॉसिटी खाली पण असू शकते, पुन्हा वरी पण असू शकते, म्हणजे एक्स ऍक्सिसच्याही अलॉंग असू शकते, वाय ऍक्सिसच्या पण अलॉंग असणार आहे. बट सगळ्याच्या अलॉंग असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती कशी असणार आहे आपली, सेम ड्यू टू सिमेट्री. ओके, म्हणजे बाय सिमेट्री आपण काय सांगू शकतो का, मी लिहितो इथं बाय सिमेट्री, बरोबर. सिमेट्री नुसार बाय सिमेट्री आपल्याला काय सांगता येईल की Vx इज इक्वल टू काय असेल आपलं, Vy इज इक्वल टू काय असेल, Vz, बरोबर. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असणारी व्हेलॉसिटी, वाय ऍक्सिसच्या अलॉंग असणारी व्हेलॉसिटी आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग असणारी व्हेलॉसिटी कशी असणार आहे, सेम. आणि त्यासोबत आणखीन एक गोष्ट लक्षात द्यावं का या ठिकाणी, याची जी अवरेज व्हेलॉसिटी असणार आहे. आता ही जी व्हेलॉसिटी फक्त एक्सची व्हेलॉसिटी झाली ना, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, पण त्या पार्टिकलची रॅन्डमली जी व्हेलॉसिटी असणार आहे इन द स्पेस, काय म्हणतोय, इन अ स्पेस रॅन्डमली जी काही व्हेलॉसिटी असणार आहे त्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर किंवा नाव आपण इथं सांगू शकतो का, इथं नाव v स्क्वेअर इज इक्वल टू, तर तुम्ही बार पण घेऊ शकता, v स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे आपलं, तर Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर प्लस Vz स्क्वेअर. हे काय झाले आपल्या आता अवरेज मेन व्हेलॉसिटी इन द स्पेस. कुठेही जर त्याची व्हेलॉसिटी असेल तर ही व्हेलॉसिटी असणार आहे. मग आता Vx इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू झेड आहे, बरोबर ना. ह्या तिन्ही पण गोष्टी इक्वल आहेत, त्यामुळे तुम्हाला फायनली काय मिळेल का, v स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला इथं काय मिळेल, Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर प्लस Vz स्क्वेअर. आणि तिन्ही गोष्टी कशात आपल्या सेम आहेत. सेम असल्यामुळे आपण काय सांगू शकतो का, इथं 3Vx चा स्क्वेअर. हे तुम्हाला फायनल लिहिता येईल, बरोबर आहे. कारण Vy, Vx आणि Vz इक्वल आहेत. मग आपण जिथं Vx ठेवलं, इथं Vx ठेवलं तर 3x Vx येणार आहे, म्हणून तुम्हाला मिळेल 3Vx चा स्क्वेअर. आणि फायनली तुम्हाला मिळेल का, Vx इज इक्वल टू Vx स्क्वेअर इज इक्वल टू हा इंटू 3 डिवाइड होणार आहे आणि मिळेल आपल्याला 1/3 V चा स्क्वेअर. याचा अर्थ या ठिकाणी जे Vx स्क्वेअर आपल्याला भेटलेल्या फोर्स मध्ये त्या ठिकाणी मला काय लिहिता येईल, 1/3 V चा स्क्वेअर असं लिहिता येईल. मग ते जर आपण त्याच्यामध्ये लिहिलं तर बघा तुम्हाला नेक्स्ट काय मिळेल का, फायनली आता शेवटी आपलं संपत आलेलं आहे, होऊन जाईल आता. ओके, मग आपण जर येऊ का या Vx स्क्वेअरच्या जागी 1/3 V स्क्वेअर पुट केलं तर तुम्हाला मिळेल का, फोर्स इज इक्वल टू मास अपॉन L इंटू n इंटू पुढे काय येईल आपल्याला इथं 1/3 V चा स्क्वेअर. यालाच आपण थोडस नीट लिहू, मग मिळेल तुम्हाला V फोर्स इज इक्वल टू 1/3 मास इंटू n इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय खाली मिळेल आपल्याला इथं L. ओके, हे काढलो आपण फोर्स फक्त, म्हणजे या ठिकाणी जेवढे मालिक्युल आहेत त्या सगळ्यांचं फोर्स किती होणार आहे ते काढलो. प्रेशर आणखीन आपण काढलं नाही. आता आपल्याला प्रेशर कडे जायचंय. मग आता प्रेशरचा नॉर्मल फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे की प्रेशर इज इक्वल टू काय असतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग आपण फोर्स काढला की
आणि एरिया पण कळालं आपल्याला की या ठिकाणचा एरिया का हा ही लाईन याची लेंथ एल आहे, याची पण लेंथ एल आहे. सो एरिया काय आपला एल स्क्वेअर. मग तो एरिया जर आपण पुट केला तर तुम्हाला फायनल बघा काय मिळतं पुढे आपल्याला. प्रेशर इज इक्वल टू फोर्स आहे आपल्याकडं 1/3 इंटू mnv² डिवायडेड बाय या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती हा अगोदरचा राहिलेला एल इंटू आणखी अपॉन एरिया, एरियाचा एल ची व्हॅल्यू आपली एल स्क्वेअर. आणि फायनली तुम्हाला मिळेल प्रेशर इज इक्वल टू 1/3 mn स्मॉल एम आहे बरं कारण की फक्त मास ऑफ पार्टिकल आहे. mnv² डिवायडेड बाय हे एल इंटू एल स्क्वेअर एल क्यूब होतं आणि एल क्यूब म्हणजेच काय असतं तर व्हॉल्यूम असतं. बरोबर. ह्या क्यूबचं एल क्यूब जर घेतलो आपण एल इंटू एल तर त्या क्यूबचं काय झालं व्हॉल्यूम झालं. मग ते व्हॉल्यूम आपण त्या ठिकाणी पुट करू शकतो. व्हॉल्यूम जर पुट केलो आपण तर तुम्हाला मिळेल पी इज इक्वल टू 1/3 हे एन तुम्ही अगोदर लिहा वाटलं तर बघा एन इंटू एम इंटू पुढे मिळेल तुम्हाला एल क्यूबचं व्हॅल्यूम व्ही इंटू पुढे मिळेल आपल्याला v² आणि फायनली तुम्हाला भेटतं का ह्याला तुम्हाला असं तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे की प्रेशर P इज इक्वल टू 1/3 n इंटू अपॉन किंवा n/v पण तुम्ही लिहू शकता पुढे mv चा स्क्वेअर. हे तुम्हाला मिळालं प्रेशर एक्झर्टेड बाय द एनी मॉलिक्यूल किंवा ऑल ऑफ द मॉलिक्यूल पण म्हणू शकता तुम्ही. ओके ऑन द एनी सरफेस कुठल्याही सरफेसवर त्या मॉलिक्यूलनी एक्झर्ट केलेलं प्रेशर तुम्हाला या फॉर्म्युलानुसार काढता येतं कोलाइड झालेलं. ओके जे काही प्रेशर सरफेसवर अप्लाय होतं ते प्रेशर तुम्हाला फायनल मिळतं P इज इक्वल टू 1/3 n/v mv चा स्क्वेअर. आणि याच्यामध्ये का हे जे v आहे ते व्हेलॉसिटी आहे आणि हे जे v आहे ते काय आपलं या ठिकाणी व्हॉल्यूम आहे. हे लक्षात ठेवा बरं. हे v² v कॅन्सल करायचं नाहीये. हे v आहे ते म्हणजे व्हेलॉसिटी आणि हे बी काय आपलं व्हॉल्यूम आहे. मग याच्यानंतर आपण आणखीन पुढे सोडू शकतो. तुमच्या बुक मध्ये नाही पण आपण त्याला पुढे सोडू शकतो. ते कसं होतं तर या ठिकाणी n इंटू एम आलं. हे m काय मास ऑफ पार्टिकल मास ऑफ मॉलिक्यूल आहे बरोबर आणि n काय नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहे. म्हणजे काय m एका मॉलिक्यूलचं मास झालं अशी n मॉलिक्यूल आहे. म्हणजे आपल्या ह्या गॅस कंटेनर मध्ये जेवढे मॉलिक्यूल आहेत त्याची संख्या कोण आहे आपली n आहे. त्यामुळे n इंटू एम इज इक्वल काय मिळेल तुम्हाला मास ऑफ गॅस. बरोबर. त्या गॅसचं जेवढं मास आहे गॅसमध्ये जे मॉलिक्यूल आहेत त्यांची संख्या n आहे आणि गॅसच्या प्रत्येक मॉलिक्यूलचं मास किती आहे आपलं m आहे. बरोबर. मग त्या दोघांचं प्रोडक्ट जर आपण केलं तर होल गॅसचं काय मिळेल आपल्याला मास मिळणार आहे. म्हणून आपण त्याला असंही लिहू शकतो पुढे आता तर काय लिहिता येईल आपल्याला P इज इक्वल टू 1/3 हे n इंटू एम बरोबर मिळेल तुम्हाला मास ऑफ गॅस पुढे तुमचं इथं डिवायडेड बाय व्हॉल्यूम व्ही इंटू मिळेल आपलं v². बरोबर. हे पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्हाला प्रेशर इज इक्वल टू काय लिहिता येतं 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम इंटू v चा स्क्वेअर दॅट इज व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके. मग या ठिकाणी जे तुम्हाला मास भेटलंय ते मास ऑफ गॅस आणि v काय आपलं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. मग याच्या पुढे आणखीनही तुम्हाला जाता येतं. मग त्याच्या पुढे कसं जाता येतं आपल्याला काय सांगू शकतो तर आपल्या सगळ्याला माहित आहे मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच काय असतंय डेन्सिटी. बरोबर. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतंय डेन्सिटी. मग डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता येतं. म्हणजे यालाच आपण कसं लिहू शकतो 1/3 डेन्सिटी रो इंटू v चा स्क्वेअर. सो हे सुद्धा एक्सप्रेशन कसं आपलं करेक्ट आहे 1/3 रो इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके. हे झालं आपलं एक्सप्रेशन डेरिव्हेशन फॉर द प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस. ओके. सो या ठिकाणी कम्प्लीट झालंय. आय होप सगळ्यांना कळलं असेल. ओके. लिहून घ्या सगळेजण आणि काही अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. ओके. सो टुडे वी स्टॉप हिअर. आज आपण या ठिकाणी हा भाग आपला संपवलाय आणि आपण आज या ठिकाणी थांबू. राहिलेला जो भाग आहे तो आपण आपल्या उद्याच्या तासाला कम्प्लीट करणार. ओके. सो गुड बाय एव्हरीबडी.